सर्वांना जय हिंद महाराष्ट्र, जय हिंद भारत, इंडिया अनलिमिटेड डिजिटल न्यूज चॅनल स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे. आणि आज जे काही दिवसभराच्या घडामोडी ज्या 15 तारखेला होणाऱ्या महासभेबाबत जे काही घडामोडी चालू होत्या, सर्व लोकप्रतिनिधींच्या, सदस्यांच्या, सभागृह नेत्यांच्या, गटनेत्यांच्या, महापौर, उपमहापौरांच्या, अधिकाऱ्यांच्या कालपासून मी जे काही प्रश्न घेतलेले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे नगर अभियंत्यांकडे विषय मांडला की स्मार्ट सिटी सेलचं जे बंद झालं आहे त्यातील कर्मचाऱ्यांची पुनर्वसन करा. आज जे आयुक्तांना निवेदन दिलं तेच निवेदन आज महापौरानं दिलं, उपमहापौरानं सांगितलं पुनर्वसन करा. जर 10 वर्ष ती लोक काम करत आहेत तर त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे, विविध सेल निर्माण करा. हा मी नगर अभियंत्यांना सल्ला दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, महापौरबाईंनी सांगितलं, अहो शिंदे साहेब, मी तुमची कामं करते आणि करत आलेली आहे आणि तुम्ही सातत्याने विविध कामासाठी येता, उलट चांगलं आहे आणि हे काम मी प्राधान्याने करणार, कारण कर्मचाऱ्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, तणावामध्ये आहे, त्यांना वेतन कुठले ऑलरेडी त्यांचं वेतन बंद झालेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर त्यांना व्हावं एक भावना आहे. सभागृह नेत्यांशी पण बोललो, प्रश्न आहेत. आणि महासभा ही असंविधानिक आहे, ती म्हणजे कशी, स्मार्ट सिटी सेल बंद तो मुद्दा आहे. महासभा बंद असंविधानिक म्हणजे स्थायी समिती गठीत नाही आहे, स्वीकृत सदस्य नाही. जोशी साहेबांना पण भेटलो, सचिव, ते म्हणजे शिंदे साहेब GR आलेला आहे पण अजून आपण निर्णय घेतलेला नाही, पण कधी घेणार निर्णय. त्यामुळे जर निर्णय नाही तर परवा महासभा होणार नाही, लॉक लागेल, हे सांगतो. आज मी टाळा आणायला विसर्ग काढला होता, पण आता तो पुन्हा उद्या घेऊन येईल. हे आंदोलन आहे, फार जीवाभावाचं, संविधानाचं आहे. आणि जर विधानसभा मंत्रालयामध्ये जर तो पायंडा जर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पडायचा असेल, एक हाती सत्ता कधी नसते, लोकशाही संविधानिक असते. त्यामुळे स्वीकृत सदस्य या महासभेत बसायला पाहिजे आणि या महासभेमध्ये स्थायी समिती गठीत व्हायला पाहिजे, स्वीकृत सदस्य हे निवड व्हायलाच पाहिजे. त्याविषयी माझं आंदोलन राहील महासभेपुढे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आता महानगरपालिकेकडे पैसे आले तर 7व्या वेतनाचे दुसरे हप्ते लागोपाठ 2 देण्यात यावे. आणि महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेने 6वा वेतन असताना संपूर्ण कर्मचाऱ्यांचे 2-4 हप्त्यामध्ये 1 लाख रुपये कपात केलेले आहेत. आणि हे 1 लाख रुपये झालेले 70 ते 80-85 कोटी रुपये महानगरपालिकेने फंडामध्ये भरलेले नाहीत. फंडाच्या नावामध्ये 6वा वेतन कपात केला पण फंडात भरलेले नाहीत. काल मी लेखावित्त अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा ते मी नवीन आहे, मी माहिती घेतो, परंतु माहिती घेतली असताना कुठेही नोंदी नाही आहे. माझ्या फंडाच्या स्लिपमध्ये पण नोंद नाही, कारण मी सेवानिवृत्तीवर मी फंड घेतला, फंड बंद झाला. तर आता जे चालू कर्मचारी आहेत त्यांच्या फंडामध्ये पण नोंदणी नाही, जे नियमित कर्मचारी आहेत त्यांच्या फंडामध्ये पण नोंदणी नाहीत. तर हे नोंदणी नसल्याने कुठेतरी संशयास्पद आहे. जर आर्थिक गफला होत असेल तर महानगरपालिका प्रशासनानं जर कर्मचाऱ्यांचे 70 कोटी 80 कोटी रुपये जर गायब करत असतील, त्या काही 15,000 कर्मचारी होते, त्या काही 15,000 कर्मचारी होते आणि आजही 7,000 कर्मचारी आहेत. त्या काही 15,000 कर्मचारी आता 7-8 नव्याने आहेत, परंतु त्या काही असलेल्या 15,000 कर्मचाऱ्यांचे 1 लाख रुपये जर कपात झाले तर 70, 80, 85 कोटी रुपये महापालिकेचे आहेत, ते फंडात भरलेले नाहीत, नोंद नाही आहे. त्यामुळे याचा परामर्श घ्यावा. आणि हा विषय मी आत्ता परवाच महासभेच्या विषयामध्ये सर्वांशी, महापौरांशी, उपमहापौरांशी बोललो आहे, लोकप्रतिनिधींशी बोललो आहे. त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टींचा निपटारा झाला पाहिजे. महानगरपालिकेच्या स्तरावर जे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत, कर्मचारी तुटवडा भरती होत नाही. 1,773 पदांचं होत नाही, ते कधी करणार. कर्मचाऱ्यांची भरती होत नाही, इंजिनियर्स येत नाही आणि आता सेल बंद करतात, सेलचं पण पुनर्वसन झालं पाहिजे. हे माझे मागणी आहेत, ज्युनियर मागणी आहेत. आमचा कर्मचारी तणावामध्ये आहे. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.